कल्याणमध्ये सुरू असलेला शाळेचा फतवा नेमका काय विषय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण शाळेत आलेलो आहे। मात्र शाळेमध्ये पाहिलं तर आपण नवरात्रीचा उत्सव सुरू आहे। या उत्सवामध्ये लहान मुलं जे आहेत ते नवरात्रीच्या वेशभूषामध्ये ज्या पद्धतीने या ठिकाणी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करताना या शाळेमध्ये दिसून येत आहेत। विशेषतः पाहायला गेलं तर शाळेकडनं फतवा काढण्यात आलेला की टिळा त्याचबरोबर डोक्यावर टिकली आणि हातामध्ये कुठल्याही प्रकारचे धागे बांधायचे नाही अशा प्रकारचे आरोप जो आहे ते पालकांनी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला। या संदर्भामध्ये शिक्षक मंडळांना देखील पत्र देखील दिलं होतं। मात्र शिक्षक मंडळांनी देखील या शाळेला नोटीस बजावली आणि या शाळेमध्ये येऊन शहानिशा केल्यानंतरच पुढची कारवाई करणार असल्याचं सांगितलं जात आहे। नेमकं शाळेची काय बाजू आहे, नेमकं हे कुठनं सुरू झालं हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत शाळेचे जे सेक्रेटरी आहेत पालन सर आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, आपल्या शाळेवरती आरोप लागलेला आहे की शाळेने एक फतवा काढलेला आहे, त्या फतव्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की डोक्यामध्ये टिळा त्याचबरोबर टिकली आणि हातात बांगडी किंवा कुठल्याही प्रकारचा धागा बांधू नये आणि केल्यास अशा प्रकारची कारवाई होईल असं म्हटलं जाते। नेमकं काय कारण होतं अशा? सर, एक तो मूळ गोष्ट सांगतो, कोणताच फतवा आम्ही काढलेला नाही। तुमच्याकडे असेल तर तो मला दाखवा सर। शाळेत कोणताच फतवा काढलेला नाही। हां, दुसरं झालं की बांगड्या, जे मुलं खेळतात तेव्हा बांगड्यांनी काही अपघात झालेले असतात, त्यामुळे आम्ही ते अवॉइड करतो। आणि दुसरी, आमची शाळा अशा ठिकाणी आहे की आम्हाला आणि सर्व समभाव अशी आमची शाळा आहे। सगळ्याच धर्मांना आम्ही घेऊन चालणारी शाळा आहे, त्यामुळे सगळ्यांना सारखी वागणूक द्यावी हा आमची इच्छा असते। त्यामुळे त्यातून ह्या काही गोष्टी आलेल्या असतात आणि फतवा काढलेला नाही। आम्ही समजून सांगतो सर, फतवा असेल तर मला दाखवा सर। पण पालकांनी असं सांगितलं की मुख्याध्यापिकांना आम्ही सांगितलेली तक्रार दिलेली आहे आणि काही पालकांचं असं म्हणणं आहे की टिळा हा पुसण्यात आलेला लहान मुलांना मारण त्यांना समजून सांगण्यात येतं की तुम्ही वातावरण थोडंसं, कारण की शाळा ज्या स्थळी आहे ना त्या स्थळाप्रमाणे आम्हाला सगळ्यांना समभाव धर्म ह्या दृष्टीने चालावं लागतं। म्हणजे त्या ठिकाणी त्यांना सांगण्यात आलेलं की टीका लावून येऊ नये, अवॉइड करा असा फतवात। एक तर मूळ गोष्ट फतवा काढलेला नाही, समजून सांगण्यात येत आहे सर। फतवा काढलेला नाही। काय नेमकं समजून सांगितलेलं, काय करू नये असं सांगितलं? मला वाटतं टीका लावू नये आणि बांगड्या घालू नये, बांगड्यांनी दुसरे प्रॉब्लेम होतात। धागा पण हातामध्ये बांधू नये। त्याचबरोबर आपल्याबरोबर मुख्याध्यापिका बंद आहे, मुख्याध्यापिका जे आहे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। सर, आपल्या इकडे अनेक पालकांनी तक्रार केली होती आणि त्या तक्रारीमध्ये सांगितलं अनेक पालकांची काही तक्रार वगैरे आली नाही आणि तक्रार असेल तर आम्हाला तुम्ही दाखवा। उलट आमच्याकडे पालकांनी लेखी तक्रार तुमच्याकडे केल्यानंतर शिक्षण मंडळाकडे लेखी तक्रार केलेली आहे ती शिक्षण मंडळाकडे, आणि त्यांचं पत्र उलट त्यांनी आम्हाला आणून दिलं। आमच्याकडे तक्रार नाही। आणि आमची शाळा ही सर कॉस्मोपॉलिटन स्कूल आहे। आमच्याकडे सर्व धर्माचे विद्यार्थी असतात। आमच्याकडे हिंदू धर्माचे, मुस्लिम धर्माचे, शीख धर्माचे, उत्तर भारतीय, साऊथ इंडियन सगळे असतात। त्यामुळे तुम्ही टिकली किंवा टिळा किंवा हातामध्ये बांगड्या घालणं यावरती तुमची का बंदी आहे? नाही, बंदी अशी नाही आहे। तुम्ही समजून पण सांगताय ते, पण का असं समजतो आपण शाळेमध्येच आहे आपण मुलं जी शीख मुलं आहेत कडं घालतात, बरेचदा कडं घालून येतात, खेळता खेळता हात लागतो, कोणालाही गंभीर इजा होते। आपण कडं पण नका घालू करून मुलांना सांगतो। कुठल्याही अशा प्रकारच्या गोष्टी ज्यामुळे इतरांना इजा होईल किंवा एकाने काहीतरी शाळेत चालू केलं की दुसरे धर्मीय पण ते चालू करणार, या गोष्टीचं मग शाळा चालणार कशी? सगळ्यांनी जर आपापली मतं मांडली आणि मुळामध्ये कुठल्याही प्रकारचं समजा जर युनिफॉर्म आमचा परिपूर्ण आहे, युनिफॉर्मवरती आम्ही लक्ष देतो, त्याच्यामध्ये टिळा काढा किंवा घाला हा विषयच येत नाही। आम्ही सगळ्या लोकांना, जी माणसं बिगबाळी घालतात किंवा जी माणसं शीख मुलं जी कडं घालून येतात आणि इतर काही मुली पैंजण घालून येतात, अजून अँकलेट्स घालून येतात। हल्ली पैंजणचा वेगळ्या प्रकारे अँकलेट की जो फॅशनसाठी घातला जातो। आम्हाला सर्वतोपरी फक्त धर्मियांचं नाही तर मुली एकत्र असताना होणारे जे मुद्दे आहेत त्यावरही लक्ष केंद्रित करून मुलांना सांगावं लागतं की बाबा, आणि सांगताना पण आम्ही हे सांगतो मुलांना की जे तुम्ही करता ते तुमच्या घरी आपण करूया, तुम्ही जे करणार घरामध्ये त्याला जास्त मनोभावे करा, हे आम्ही मुलांना समजून सांगतो। शाळेमध्ये तुम्ही सांगितलं तर
नेमकं ज्या सूचना दिलेल्या पालकला काय काय करू नये विद्यार्थ्यांनी आमच्याकडे आलेले नाही आहेत. जसं मुख्याध्यापक म्हणाले, ही कंप्लेंट आमच्याकडे 26 ऑक्टोबर रोजी ज्या वेळेला पत्र घेऊन आले त्यावेळेला सप्टेंबर रोजी त्यावेळेलाच मुख्याध्यापकांना कळलं की अशा प्रकारचे कुठली तरी गोष्ट बाहेरून आमच्याकडे आली आणि त्याच्यामध्ये आम्ही पण त्याच्यावरती विषय घेत होतो की कोणी समजा असं काही बोललं असेल. मुख्याध्यापकांना विचारा त्यांनी काय काय तुम्ही काय केलं तिकडे, म्हणजे विद्यार्थ्यांना किंवा पालकांना तुम्ही काय सांगितले का टीका लावू नये किंवा विद्यार्थ्यांना हातात बांगडी घालू नये अशा काही सूचना दिल्या आहेत का? असं पालक आमच्या बरोबर आलेलेच नाही. पण तुम्ही शाळेमध्ये आता सांगितलंय, मुख्याध्यापिकांनी सांगितलंय आणि यांनी पण सांगितलं की सरळ की आम्ही सूचना दिलेल्या आहेत, फतवा काढला नाही. सूचना म्हणजे वर्गात जाऊन कोणाला सांगायचं झालं की ह्याच्यामुळे लागतं, ह्याच्यामुळे दुखतं, तर आम्ही मुलांना बोलून सांगणारच ना. टिळ्यामुळे काय लागतं आणि काय दुखतं? टिळ्यामुळे काही लागत आणि दुखत नाही. फक्त एका धर्मीय व्यक्तीला आपण एखादी गोष्ट अलाव केली तर दुसरा धर्मीय माणूस पण येऊन आमच्या धर्मातल्या गोष्टींना तुम्ही का अलाव करत नाही असा विषय आणि भांडणाचा विषय शाळेमध्ये होऊन जातो. आता शाळेमध्ये पण इतर अनेक गोष्टी मुलांच्या चांगल्यासाठी करतोय आम्ही, करण्यासारख्या आहेत. याच ह्याच्यामध्ये असे सगळे गोष्टींचे फक्त आम्ही विषय घेत राहिलो आणि त्यामुळे शाळेमध्ये आम्हाला वेगळं काही चांगलं मुलांसाठी करणंच नाही जमणार आहे. म्हणजे शाळेमध्ये अंतर्गत धर्माचा वाद मुलांमध्ये नको म्हणून शाळेने हे निर्णय घेतलेत का? बरोबर आहे. कारण बाहेर ज्या ज्या गोष्टी मुलं फोनवरती रील्सवरती बघतात आणि ज्या ज्या गोष्टींची चर्चा त्यांच्या घरात होते त्याप्रमाणे मुलं शाळेत येऊन पण ती गोष्ट इथे अवलंबायला बघतात आणि ती अवलंबायची झाली तर विनाकारण कुठलाही कारण नसताना शाळेच्या मुलांमध्ये ज्यांना अजूनपर्यंत पूर्ण गोष्टी माहितीही नसतात त्यांच्या मनावर पण परिणाम होतो आणि त्यांच्या व्यवहारामध्ये पण त्याचा फरक पडतो. सर, तुम्ही मुख्याध्यापिका आहात. आता आपल्या शाळा प्रशासन आता शिक्षक अधिकारी जे आहे ते आपल्या इकडे या ठिकाणी कारवाई किंवा पाहणी करून कारवाईचं सांगितलं जाते. थोड्या वेळातच या ठिकाणी सगळे पोहोचणार आहेत. काय नेमकं तुम्ही त्यांना उत्तर देणार आहात आणि तुम्ही जो आता सूचना ज्या आहेत ते या कंटिन्यू ठेवणार आहात? नाही, आम्ही त्यांचं उलट शिक्षणाधिकाऱ्यांचं मार्गदर्शन घेऊ की या संदर्भात आम्ही काय करायला पाहिजे. आम्ही अशा प्रकारच्या कुठलेच फतवे वगैरे काढलेले नाही आहेत. विद्यार्थ्यांनी फक्त नीट आणि क्लीन युनिफॉर्ममध्ये शाळेमध्ये यावं हाच आमचा उद्देश असतो. बाकी दुसरा काही आमचा हेतू नाही आहे. पण टिळा लावणं किंवा धागे बांधणं हातामध्ये तर या गोष्टीमध्ये तुमच्या विषयावरती तक्रार दिलेली आहे आणि शिक्षण मंडळ या ठिकाणी येणार आहेत, तर तुम्ही त्यांना काय कन्व्हिन्स करणार? मग शिक्षण अधिकाऱ्यांचं आम्ही मार्गदर्शन घेऊन या संदर्भात की त्यांनी आम्हाला गाईडलाईन्स द्यावं त्याप्रमाणे. एकंदरीत पाहायला गेलं तर जो आरोप लागलेला आहे त्या आरोपानंतर शाळा प्रशासनाने आपलं म्हणणं मांडलंय. कुठंतरी धार्मिक वाद हा शाळेमध्ये होऊ नये यासाठी पालकांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत, कुठला फतवा काढला नाही आहे. मात्र याची तक्रार आता शिक्षण अधिकारी जो आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा यांना देण्यात आलेली आहे. सध्या पालक आणि शिक्षक आणि त्याचबरोबर शिक्षण अधिकारी हे देखील या ठिकाणी शाळेत येणार आहेत, शहानिशा होणार आहे. त्यानंतर नेमके काय कारवाई होते आणि शाळा प्रशासन आपली बाजू कशी मांडते याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागले आहे. कॅमेरा पर्सन अथर्वसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.